बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघूयात एक ब्रेकिंग बातमी। नाशिकमधून बातमी आहे। कुसुमाग्रज उद्यानावर नाशिक महापालिकेनं कारवाई केलेली आहे। मलनिस्सारण प्रकल्पासाठी उद्यानावर हातोडा चालवण्यात आलाय। कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही तोडफोड करण्यात आली आहे। एकीकडे राज्यभर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात असतानाच दुसरीकडे मात्र कुसुमाग्रजांच्या जन्मगावीच त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या काव्य उद्यानाची मोडतोड केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे ही मोडतोड दुसरं तिसरं कुणी नाही तर नाशिक महापालिकाच करते आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। कुसुमाग्रजांचा जन्मदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत राज्य सरकारने नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन देखील भरवलेले आहे। थेट जाऊयात नाशिकला। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या आठवणी आणि त्यांच्या कविता यांचं एक उद्यान हे उभारण्यात आलेलं आहे, आठवणी राहाव्यात म्हणून। नाशिकच्या गोदावरी तटावर मस्मालाबाद जवळ हे उद्यान उभारण्यात आलेलं आहे। त्या उद्यानामध्ये त्यांच्या कविताचा शिलालेख जो आहे, म्हणजे शिलालेख तयार करून त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्याचबरोबर गजची झाडी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी अनेक साहित्यिक कवी या ठिकाणी येऊन आपल्या कविता सादर करत असतात किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जात असतात। मात्र याच ठिकाणी आता कुंभमेळ्यासाठीचं मलनिस्सारण केंद्र होत आहे आणि त्यामुळे या मलनिस्सारण केंद्राच्या कामासाठी या परिसरातली सर्व झाडं तोडली गेलेली आहेत। त्यामुळे एकूणच मराठी राजभाषा दिनीच कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या उद्यानाची अवहेलना होताना या ठिकाणी आपल्याकडे दिसून येते। महापालिकेच्या उद्यान विभागानं मात्र हे सर्व कामं, कुंभमेळ्याची जी कामं आहेत ती करणं अत्यावश्यक आहेत आणि त्यासाठी ही झाडं तोडण्यात आल्याचं म्हटलेलं आहे। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं डोकं चाललेलं आहे। हे खरंच एकदम हास्यास्पद आणि एकदम चिंता करावी अशी मराठी भाषेच्या संदर्भात म्हणावी लागेल गोष्ट। खरंय, नाशिकमध्ये एकूणच वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी करण्यात आलेली आहे। पूर्वीच्या काळात सुद्धा तपोवनामध्ये मोठं आंदोलन या विरोधामध्ये झालं होतं आणि आता नेमकं मराठी राजभाषा दिनाच्या आदल्याच दिवशी हा सर्व प्रकार समोर आल्यामुळे आता कुसुमाग्रजांच्या बाबतीमध्ये कशी अवहेलना केली जाते आणि विशेषतः महापालिका त्याकडे कसं दुर्लक्ष करते, त्यांच्या जे स्मारक आहेत, त्यांच्या ज्या आठवणी त्याकडे कसं दुर्लक्ष करते, हे यातून समोर आहे। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नाशिकमधलं जे काव्य उद्यान होतं त्या बाबतीत बऱ्याचशा गैरसमज पसरला आहे लोकांमध्ये आणि काही लोक म्हणतात की ते उद्यान तोडलं जातं, तर ते उद्यान तोडलं नाही जाते। आता जर आपण जाऊन बघणार तर एक 7 ते 8 दिवसात आम्ही ते उद्यान लोकांसाठी परत खुलं करतो आहे, नवीन रिन्युएट करून। पूर्ण उद्यानाचं रिन्युएशनचं काम एक 7 ते 8 दिवसात संपण्यावर आहे। तिथे खाली एक आपला SSPचा एक प्लांट येत होता जो गोदावरी काठाचा उद्यानाचा बुडीत भाग आहे, ज्या ठिकाणी नेहमी पाणी जात असतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी उद्यानाचं नासधूस होत असते, खराब होत असतं। तिथलं लॉन बऱ्यापैकी आम्हाला मेंटेन करावं लागतं पाण्याच्या पुराच्या याच्यामुळे। तर ती जागा जी आहे ती फक्त खालची जागा ही SPS ला दिलेली आहे। ती जागा 20% ते 30% जास्त नाही आहे।